वाह, आज चक्क चिरंजीव आमच्या समोर प्रत्यक्ष. आज कुठे गेला नाहीत? तर दारूचे कुत्ते, जुगाराचे अड्डे वगैरे सगळे बंद आहेत की काय? बाबा, तुमचं हेच बोलणं मला ऐकवत नाही, म्हणून मी घरात थांबत नाही. का सारखे टोमणे देत असतं मला? तुमच्यासाठी नेहमी तनुच प्रिय, माझ्याशी मात्र सावत्र मुलासारखे वागतात. अहो, का करता असं? मी असं वागायला तूच जबाबदार आहेस. मला सांग, समजायला लागल्यापासून तू आम्हाला असं कुठलं सुख दिलंयस रे? एका मुलाची कुठली कर्तव्य तू पार पाडली आहेस सांग ना. अरे, तुझी जागा तुझ्या बहिणीने घेतली आणि तू मात्र आमच्यापासून दूर व्हायला लागलेला आहेस. या सगळ्यात फक्त माझीच चूक आहे? तुम्ही कुठली गोष्ट मला अधिकारानं सांगितली? कधी माझ्यावर विश्वास टाकला? तुमच्यासाठी सर्वे सर्वा फक्त तुमची मुलगी आहे. तनू तनू तनू. अहो, तुम्हाला भांडायला काय वेळ का आहे की नाही? अहो, मुलीचं लग्न तोंडावर आलंय. तुषार, अरे भाऊ म्हणून काय तुझी कर्तव्य आहेत की नाही? मला माझी कर्तव्य तुम्ही सांगू नका. तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही करा, आणि मी काय करायचं ते मला नका सांगू. समजलं? बघितलंस कसा तोंड वर करून बोलतोय? अरे, आमची हिम्मत नव्हती आमच्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची, आणि इथे आमचे चिरंजीव आमच्यावरच डाफरतायत. अरे, कुठे फेडशील हे पाप? अरे, त्या स्वामींची तरी भीती ठेव. मला कधीही कुणाचीही भीती वाटत नाही. याच्या बरोबर बोलणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. चला. सगळं लेखीवर उधळून टाकलंय. माझ्या भविष्याचं काय? माझं भविष्य मलाच घडवायला हवं. तन्नू, कसला विचार करतेस? कुठे हरवलीयस? तुझ्या भावी आयुष्याचे स्वप्न बघतेस? बघ बघ, तू सुखाचा संसार कर. अगदी सगळ्यांशी प्रेमाने वाग. कुणाला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नकोस. आणि हो, स्वामींची शिकवण कधीच विसरू नकोस. खरं सांगू काय, माझं लग्न होतंय ना याचा मला आनंदच आहे ग. पण काय? पण भीती वाटते. कसली भीती? अगं हे वेडाभाई, लग्नाची कोणी भीती बाळगतं का? लग्नाची नाही ग, मला आपल्या तुषारची भीती वाटते. माझ्यानंतर त्याचं काय व्हायचं ते होऊ दे. तू काळजी करू नकोस त्याची. आई अगं, असं का बोलतेस? मुलगा आहे तो तुझा. त्याचं तर दुःख वाटतंय. माझ्या रक्तामासाची तुम्ही दोन मुलं, पण दोघंही विरुद्ध टोकाची. आता तुझंच बघ ना, तू स्वामींच्या मार्गात वाढलीस, मोठी झालीस, त्यांची शिकवण आचरणात आणलीस. आणि कार्ट्याने काय केलं, गावातल्या टार्गेट मुलांबरोबर दिवस दिवस काढतो. जुगार, चोऱ्या असले नाद लागलेत त्याला. हे बघ तन्नू, कुंभार माती कालवतो ना, पण शेवटी मातीच्या मनात काय आहे? तिला हवी तशीच ती आकार घेते. काय माहेलेकींच्या काय गप्पा चालल्यात? काही नाही हो, मी एकदा बोलायला लागले तर थांबते होय. बाबा, अहो कुठे गेला होता तुम्ही? आणि हे काय तुमच्या हातात? दागिने आहेत यात. दागिने? माझ्या लाडक्या लेकीसाठी केलेत. जे दागिने मी तुझ्या अंगावर घातले होते ते तर तू. अहो जाऊ द्या हो, नका त्या जुन्या गोष्टी उघडत बसू. त्याने त्रासच होईल तुम्हाला. तुमच्या लेकानं त्याच्या बहिणीला लंकेची पार्वतीकडून सोडली आहे. सोन्याचा एक तुकडा देखील ठेवला नाही तिच्या अंगावर. बाबा, झालं ते झालं, पण दागिन्यांची काय गरज आहे? नाही कशी गरज? अगं, स्त्रीचं स्त्रीधन आहे हे. अगं बघ तरी काय काय आहे त्याच्यात. बांगड्या, पाटल्या, लक्ष्मीहार, बोरमाळ, ठुशी, डूल, सगळं सगळं आहे त्यात. माझ्या मुलीने आजवर माझ्यासाठी आणि या घरासाठी खूप काही केलंय. यापुढे मला तिला सुखात नांदताना पाहायचं आहे.
अहो तुमचं गुरुकुल आहे ना, ती जागा हवी आहे सावकारांना. त्या जमिनीची कागदपत्र तेवढी आम्हाला आणून द्या. अहो सावकार तुम्हाला पैशांनी आंघोळ घालतील, आंघोळ. सावकार तुम्हाला पैशांनी आंघोळ घालतील, आंघोळ घालतील, आंघोळ. अहो कपाटात गुरुकुलचे कागदपत्र नाही आहेत. हा? हो. साहेब, माझ्या घरात चोरी झाली आहे, मला तक्रार नोंदवायची आहे. घेतोय तुझी तक्रार. बरं, तुमचा कोणावर संशय? संशय नाही, मला खात्री आहे माझ्या मुलानं तुषारनंच ही चोरी केलेली आहे. तुषार? असं तो मी चांगलाच ओळखून आहे त्याला. अहो त्याला दारूचं आणि जुगाराचं व्यसन आहे, त्यासाठी त्याला पैसे लागतात. आजवर त्यानं घरात लहान मोठ्या चोऱ्या केल्या, त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. पण आज त्यानं त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी केलेले दागिने चोरले. इतकंच नाही तर घराची कागदपत्र चोरून ती त्या सावकाराला नेऊन दिली. त्याच्यामुळे आज त्याच्या बहिणीचं लग्न मोडलं. आपलंच घर बर्बाद करायला निघाला तो. आता त्याला क्षमा नाही, त्याला शोधून काढा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा करा. तुम्ही काळजी करू नका, शांत राहा. आम्ही तुषारला शोधून काढतो आणि त्याच्यावर खटला भरतो. त्याला नक्की शिक्षा होईल. येतो मी. अरे तुषार, तुषार, अरे कधीपासूनचा शोधतोय बाबा. बरं झालं भेटलास तू. काय झालं ओरडायला? कुठं आग बिग लागली का काय? अरे आग नाही लागली, पण तुझ्या आयुष्याचा होरपळ होणार आहे निश्चित. का? असं काय झालंय? अरे तुझ्या घरच्यांना सगळं काय कळालं. तू चोरी केलीस ना घरी. घरच्यांनाच कळलं ना, कळू दे. अरे कधी ना कधी कळणारच होतं ते. अरे एवढंच नाही तर तुझ्या बाबा आता पोलिसात तक्रार करायला गेलेत. शिपाई आता तुझ्या मागे पकडायला येतीलच. काय? हो, बाबांनी पोलिसात तक्रार केली आणि शिपाई मला पकडणार? चल निघतो मी, येतो. थांब थांब. याला वाऱ्यावर सोडून चालायचं नाही. आता आम्हालाच त्याच्या मदतीस जायला हवं. कुठे आलोय मी? कोणतं गाव आहे? इथे ना कोणी ओळखीचं ना पाळखीचं. कुठे जावं आता? ये तुषार, ये. म्हणजे तुम्ही तुम्ही मला ओळखता? मी सगळ्यांना ओळखतो, अगदी अंतर्बाह्य ओळखतो, पण मलाच कोणी ओळखत नाही. लोकांना तुम्हाला ओळखता येत नाही म्हणजे असं का? मी वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेतो ना, म्हणून. माझं नाव अवधूत. मी बहुरूपी आहे, सोंगाड्या. जशी जमेल तशी त्या त्यावेळी मी वेगवेगळी सोंग घेतो. बरं, माझं वर्णन पुरे. तुझ्याबद्दल बोलू. तू खूप दमलाय. हो, पण मला कसं कळलं? मला हे सुद्धा कळलंय की तू शिपायांपासून दूर पळत पळत इथे आलायस. तू अगदी योग्य ठिकाणी आलायस. ते कसं काय? सांगतो. तू आता कुठे आलायस? देऊळ. हे परमेश्वराचं निवासस्थान असतं.
प्रत्येक मनुष्य थकून भागून शेवटी त्या परमेश्वराच्या चरणाशी लीन होतो. असू दे. तू आधी जाऊन विहिरीवर हातपाय धुवून ये, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. हे काय होऊन बसलो? थोड्या वेळापूर्वी हे लग्न घर होतं आणि आता हे कसलं संकट कोसळलंय घरावर? अगं कसलं संकट? ही सगळी आपल्या चिरंजीवांच्या कर्माची फळं आहेत. ती आपण भोगतोय. पण तोही आता असा सुटणार नाही. त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवून आलोय मी. काय केलं तुम्ही? आपल्या मुलाविरुद्ध तुम्ही पोलिसात तक्रार केली? अगं तो तुझा मुलगा नाहीये, 7 जन्माचा वैरी आहे. अगं त्याच्यामुळे हे लग्न मोडलं आणि तरी तू त्याचा असा विचार करतेस? आता आपल्या पोरीचं काय होणार? ती तिकडे समोर आमराई दिसते ना, तिकडे मोलमजुरी कर जा. मी आमराईत मोलमजुरी करू? काय चांगला धडधाकट आहेस. मेहनत करने से डरते हो क्या? जाओ जाओ जाओ, मेहनत कर. जा त्या आमराईत मोलमजुरी कर आणि कष्टाची भाकर खा. बघ कशी गोड लागते. दादा पैसा दे ना मला. 3 दिवस भूक लागली. दादा पैसे दे ना मला. तू तर सेट रे, तुला कशाच्या पैशाची गरज? हा, तू काय गरीब आहे का? चल हट. हे दादा पैसे दे ना मला. हे दादा. अवधूत, ह्या माणसाची अशी दशा का? त्याला कोणी भीकही देत नाही आणि येता जाता त्याला शेठजी का म्हणतात? अरे त्याच्या स्वतःच्या कर्माचीच फळं भोगतोय तो. एकेकाळी हा मनुष्य गर्भश्रीमंतीत लोळत होता, पण त्याला अवदसा आठवली. दारूचं व्यसन लागलं, जुगाराचा नाद लागला. त्यात सगळा पैसा अडका, घरदार सगळं सगळं गमावून बसला तो. म्हणून त्याला लोक शेटजी शेटजी म्हणतायत. काय रे, काय पाहतोयस? घाबरलास? भविष्याला? नाही, मी कुठे घाबरलोय? मी नाही घाबरलो. अरे जो माणूस गैरकृत्य करतो ना, त्यांनी ह्या गोष्टींना घाबरायलाच हवं. त्याचे जे परिणाम असतात ना, ते हे असे असतात. त्याला पर्याय नसतो. हे भोग भोगावेच लागतात. मग अरे व्यसनामध्ये जीवनाचा आनंद शोधायला लागलं की आणखीन काही होत नाही रे. ह्या लोकांनी ना जीवनाचा खरा आनंद कशात असतो ते त्यांना उमगलेलंच नसतं कधी. मग आयुष्याचा खरा आनंद कशात असतो? पाहायचंय तुला? चल दाखवतो. जीवनाचा खरा आनंद कशात असतो ना, पाहाच तू आता. चल माझ्या बरोबर. ठरलेलं लग्न मोडलं, 4 लोकांमध्ये भबरा झाला, बदनामीचा टिळा आपल्या माथी लागलाय. हो, आता कोण करणार तिच्याशी लग्न? तिचं लग्न होणं कठीण आहे म्हणून. अगं तो आपल्या राशीला लागलेला तुषार नावाचा दुष्टग्रह आहे ना, त्याची करामत आहे ही सगळी. स्वामी, हे काय झालं हो? अहो तुम्ही असताना हे सगळं कसं घडलं? अहो त्याच्या कर्माची फळं आम्हाला का भोगावी लागतायत? स्वामींचे जे मनात आहे तेच होणार. त्याच्या कृतीची शिक्षा आम्ही का भोगायची? हे बघ, तूही आता रडू नकोस. मलाही हे भगवत नाही. आपली मुलगी किती धीराची आहे बघ, नाहीतर तो कार्टा.
आपल्या घराण्यावर लागलेला कलंक आहे, कधीच सुधारणार नाही. तो सुधारण्याची आशाच मी सोडून दिलेली आहे. आणि स्वामी काय सांगतात की आशा कधी सोडायची नाही, आशेवरच सगळं जग जगतं. खरंय, हा अवलक्षणी कारठा जन्माला घातला हेच विसरायचंय मला. आता आपली मुलगी हीच आपली ठेव आहे. तिच्याकडे पाहूनच सगळं आयुष्य काढायचंय आपल्याला. आपल्याला कुणी मुलगा होता हे तुम्ही देखील विसरलेलंच बरं. काय मित्रा, भूक लागली? खरंच खूप भूक लागली. मेहनत कर, कष्टाची भाकरी खा. ती तिकडे समोर आमराई दिसते ना, तिकडे मोलमजुरी कर जा. मी आमराईत मोलमजुरी करू? हात आहेत, पाय आहे, चांगला धडधाकट आहेस. फिर मेहनत करने से डरते हो क्या? जाओ जाओ जाओ, मेहनत कर. जा त्या आमराईत मोलमजुरी कर आणि कष्टाची भाकर खा. बघ कशी गोड लागते. जा जा. काय रे, भरलं का पोट? हो, नुसतं पोटच नाही भरलं तर मनही भरल्यासारखं वाटतंय. एक वेगळाच आनंद मिळतोय. आनंद, ही तृप्ती, हे समाधान कष्टाच्या कमाईच्या भाकरीचं आहे. आजवर मिळालं होतं का असं समाधान कधी?